श्री गुरुचरित्र अध्याय 9 श्री गणेशाय नमः। ऐकोणी सिद्धाचे वचन, नामधारक करी नमन, विणवित कर जोडून, भक्ती भावे करोनिया। श्रीपाद कुरपुरी असता, पुढे वर्तली कैसी कथा। विस्तारुणी सांग आता, कृपा मूर्ती दातारा। सिद्ध म्हणे नामधारका, पुढे कथा अपूर्व देखा। तया ग्रामी रजक एका, सेवक झाला श्री गुरुचा। भक्तवत्सल श्री गुरुराव, जाणोनी शिष्याचा भाव। विस्तार करोनी भक्तिस्तव, निरोपित गुरुचरित्र। नित्य श्रीपाद गंगेसी येती, विधीपूर्वक स्नान करीती। लोकव्यवहार संपादिती, त्रयमूर्ती आपण। ज्याचे दर्शन गंगा स्नान, त्यासी कायसे आचरण। लोकानुग्रहा कारण, स्नान करीत पर्येसा। वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद यती येती स्नानासी। गंगा वाहत असे दशदिशी, मध्ये असती आपण। तया गंगा तटाकात, रजक असे वस्त्रे धूत। नित्य येऊनी असे नमित, श्रीपाद गुरुमूर्तीसी। नित्य त्रिकाळ येऊनिया, दंड प्रमाण करोनिया। नमन करी अति विनया, मनोवाक्यार्य कर्मे। वर्तता ऐसे एके दिवशी, आला रजक नमस्कारासी। श्रीपाद म्हणती तयासी, एकचित्ते पर्येसा। श्रीपाद म्हणती रजकासी, का नित्य कष्ट तोसी। तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी, सुखे राज्य करी आता। ऐकता गुरुचे वचन, गाठी बांधी पल्लवी शकून। विणवितसे कर जोडून, सत्य संकल्प गुरुमूर्ती। रजक सांडी संसार चिंता, सेवक झाला एक चित्ता। दुरोणी करी दंडवता, मठा गेलिया येण्याची परी। ऐसे बहुत दिवसांवरी, रजक तो सेवा करी। अंगण झाडी प्रोक्षी वारी, नित्य नेमे येणे विधी। असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा। क्रीडा करीत नदी तटाका, आला राजा म्लेच्छेक। स्त्रियांसहित राजा आपण, अलंकृत आभरण। क्रीडा करीत स्त्रिया आपण, गंगे मधुनी येतसे। सर्वदळ येत दोन्ही थडी, अमित असते हस्ती घोडी। मिरविताती रत्नकोडी, अलंकृत सेवकजन। ऐसा गंगेच्या प्रवाहात, राजा आला खेळत। अनेक वाद्यनाद गरजत, कृष्णा वेणी थडियेसी। रजक होता नमस्कारित, शब्द झाला तो दुष्टित। असे गंगेत अवलोकित, समारंभ राजयाचा। विस्मय करी बहुमानसी, जन्मोनिया संसारासी। जरी न देखिजे सौख्यासी, पशु समान देह आपुला। धन्य राजयाचे जिने, ऐसे सौख्य भोगणे। स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा। कैसे याचे आर्जव फळले, कवण्या देवा आराधिले। कैसे श्री गुरु असती भेटले, मग पावला ऐसी दशा। ऐसे मणी चिंतित, करीतसे दंडवत। श्रीपादराय कृपावंत, वळखेली वासना तयाची। भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, जाणोनी अंतरी त्याची स्थिती। बोलावुनिया पुसती, काय चिंतीसी मनात। रजक म्हणे स्वामीसी, देखिले दृष्टी रायासी। संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरुचा। पूर्वी आराधोणी देवासी, पावला आता या पदासी। म्हणून चिंतितो मानसी, कृपा सिंधू दातारा। ऐसे अविद्या संबंधेसी, नाना वासना इंद्रियांसी। चाड नाही या भोगासी, चरणी तुझे मज सौख्य।
श्रीपाद म्हणती रजकासी जन्माधारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्य भोग तमोवृत्ती निववी इंद्रिये सकळ नातरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी पर्येसी तुष्ट वावया इंद्रियांसी तुवा जावे म्लेच्छ वंशासी आवडी झाली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामींचे वचन विणवी रजक कर जोडून कृपा सागरो तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणतसे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटी देऊ अंतकाळासी कारण असे येणे आम्हा भेटी होतची आम्हासी ज्ञान होल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल आणिक कार्य कारणासी अवतार घेऊ पर्येसी वेश धरोणी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरोप देती जाय म्हणूनी रजक लागला तये चरणे नमस्कारित तये वेळी देखोणी श्री गुरु कृपामूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगिसी की पुढती राज्य भोग सांग मज रजक विणवीत श्रीपादासी झालो आपण वृद्ध वयसी भोग भोगिन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग ऐकोणी रजकाचे वचन निरोप देती श्री गुरु आपण त्वरित जाय रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देता तयावेळी त्यजिला प्राण तत्काळी जन्माता झाला म्लेच्छकुळी वैदुरा नगरी विख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगून विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी ऐसे झालिया अवसरी श्रीपादराय कुरोपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे पर्येसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका महत्व वर्णावया श्री गुरुचे शक्ती कैचे यावाचे नवल हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणे दृष्टांते तुझ सांगेन स्थान महिमा प्रकार सांगेन ऐकैकाग्र प्रख्यात असे कुरपुर मन कामना पुरती तेथे ऐसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते तेथे आश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज पर्येसी श्री गुरु बैसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य जाण कुरपुरी अस्ति आपण श्रीपादराव निर्धार जाण त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होणी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेण विस्तारोणी म्हणे सरस्वती गंगाधरू जे जन असती भक्त केवळ त्यांसी दिसती श्री गुरु निर्मळ कुरपुर क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे नामधारकासी तेची कथा विस्तारेसी सांगत असे सकळिकांसी
गंगाधराचा आत्मज। इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदानं नाम नवमोऽध्यायः। श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।